आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेले राज्यामधील रोजंदारी वर्ग 3 आणि वर्ग 4 आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे आंदोलन आता आक्रमक झालंय। बाह्य स्रोताद्वारे भरल्या जाणाऱ्या पदांचा शासन निर्देश रद्द करण्याची त्यांची मुख्य मागणी आहे। कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे की या भरतीमुळे स्थानिक आणि अनुभवी कर्मचाऱ्यांवरती अन्याय होईल। आज आंदोलकांनी गेटवरनं उड्या मारत आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं आहे। या आंदोलनाला सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळालाय। शासनाने निर्णय न घेतल्यास तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ओके, माझे नाव प्राध्यापक तुळशीराम चिमन खोटरे। मी MA BEd MEd MPhil PhD असून आदिवासी आश्रमशाळामध्ये कार्यरत असलेला वर्ग 3चा शिक्षक आहे। रोजंदारी या नात्याने आमची साहेब इथं 7/7/2025 पासून हे बेमुदत धरणे आंदोलन इथं चालू आहे। आज या धरणे आंदोलनाला साधारणतः 35 दिवस पूर्ण होत आहे, परंतु आम्ही वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदिवासी विकास मंत्री सन्माननीय आदरणीय प्राध्यापक उईके साहेब, त्यानंतर आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून आमची सर्व शिष्टमंडळ त्यांची चर्चा केली, परंतु अद्याप साहेब सकारात्मक असं कुठलंही म्हणजे ठोस पाऊल आदिवासी विकास विभाग किंवा सरकारच्या माध्यमातून अद्याप दिलेलं नाही। म्हणून आमचं वर्ग 3 वर्ग 4च्या वतीने की आमची हीच साहेब प्रामाणिक आणि संविधानिक मागणी आहे की बाह्यस्रोत प्रक्रिया रद्द झाली पाहिजे। दुसरी मागणी जी आहे की मागील शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वर्ग 3 वर्ग 4 या सर्वांना रोजंदारीचा आदेश मिळाला पाहिजे। जे काही त्यातल्या त्यात जे काही आमचं वर्षभराचा जे काही पगार होता तो केवळ 34 कोटीचा होता आणि हा बाह्यस्रोत कंपनी मार्फत 84,74,55,000 इतक्या रुपयाचा अवाढव्य निविदा प्रक्रिया पार पाडत असेल तर महाराष्ट्रातील तमाम मग शेतकरी असेल, कामगार असेल, या सर्वांचा पैसा कुठेतरी सरकार दुरुपयोग करतो, हा सुद्धा त्या ठिकाणी म्हणावं लागेल। म्हणून हा पैसा वाचवायला पाहिजे महाराष्ट्र सरकारचा आणि ह्या महाराष्ट्राच्या राज्याचा विकास व्हायला पाहिजे। म्हणून सरकारचा पैसा वाचावा व आम्हा सर्वांना रोजंदारीचा आदेश मिळावा। साहेब आज 35 दिवस झाले, जर का आम्ही आज आदिवासी विकास विभागाच्या प्रणागात आम्ही बाहेर होतो, आज इथं उपस्थित झालो, जर का ह्या मागण्या सरकारने व्यवस्थितरित्या आम्हाला ह्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर संपूर्ण आदिवासी समाज, आदिवासी राजकीय नेते, आदिवासी संघटना या आमच्या आंदोलनाला पाठिंबा देतील आणि ते प्रत्यक्ष ह्या आंदोलनामध्ये सहभागी होतील, तेव्हा मात्र सरकारला सळो की पळो करावं लागेल। म्हणून आपल्या माध्यमातून विनंती करतो की सरकारने यावर तात्काळ निर्णय घ्यावा, बाह्यस्रोत रद्द करावा व वर्ग 3 वर्ग 4 रोजंदारीचे आदेश द्यावे, हे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहे। रोजंदारी कर्मचारी एकता जिंदाबाद। किरण आहेर, C24 नाशिक।